राज्यातल्या पावसाची सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडतोय। दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये दुपारच्या दरम्यान पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। तर मावळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस बरसला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं जाणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना या पावसामुळे चांगलीच कसरत करावी लागली। दरम्यान दिवा, डोंबिवली आणि कल्याणमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे अनेकांची धावपळही झाली। धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला। कळंब, येरमाळा आणि उमरगा तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। शेतामध्ये पाणी साठल्यामुळे प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज सध्या व्यक्त होतोय। तर मान्सून सध्या अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते आणि यावेळेला वेळेपूर्वी हा मान्सून भारतामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रातले अनेक शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत, पण सध्या जो अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे त्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय, प्रचंड नुकसान सुद्धा होत आहे। यानंतर आज दिवसभरात राज्यात आणि देशात काय काय घडलं याचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूया। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पाकिस्तानचं भारताच्या पायाशी लोटांगण, सिंधू करारावरती भारताला पुनर्विचार करण्याची केली विनंती। पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अझहरवरती मेहरबान, ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबीय ठार झाल्यानं मसूदला देणार 14 कोटी, तर मरकजे तय्यबाही पुन्हा बांधणार। नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या बीएसएफ जवानाची सुटका, 22 दिवसांनी पाकिस्तानकडनं मुक्तता, तर भारतानेही एका पाकिस्तान रेंजरला सोडलं। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, AK-47, हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस सापडली। मंगळवारी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश। मुंबईमध्ये भाजपची तिरंगा रॅली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी, भारतीय सैन्याच्या कारवाईचं केलं कौतुक। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाबद्दल सध्या तरी चर्चा नाही, कोणताही प्रस्ताव नसल्यानं चर्चेचा विषय नाही। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरनं अजित पवारांची भूमिका। तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, सध्या दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही। भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया। सांगलीला जाताना गुंड गजा मारणेसह पोलिसांची मटण पार्टी, एका पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई, भेटण्यासाठी आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल। आणि 3 राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांविरोधातलं सर्वात मोठं ऑपरेशन, 1,72,00,000चं बक्षीस असलेल्या 31 माओवाद्यांचा खात्मा, तर दंडकारण्यातील माओवाद्यांकडनं शस्त्र टाकण्याची तयारी।